नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। एकादशी निमित्त मी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीला आलो। आता मारुतीचं दर्शन घेतो, नंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतो। असं घेत राहा मुदा गावात होते आपल्या गोपाल कृष्ण भगवान की जय, माता की जय, हनुमान की जय। घ्या दादाश्री घ्या। विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही दर्शन घ्यालो। मदत आली आता देशमध्ये आपलं बरोबर माय हॅलो नाही आईत नाही। एकादशी निमित्तानं उपवासाच्या भक्त मंडळीला प्रसादाची व्यवस्था केली होती। आज विठ्ठल रुक्मिणीची आरती गणेशराव जाधवची होती। आरती झाल्याच्या नंतर इथं मंदिरामध्ये आता पहा फुलाचा गर्दा पडलेला दाजी साफ करीत आहेत। फराळ करून घ्या मग दाजी। गावामध्ये आरती करून मी आता घराकडे आलो। काल पपई आणली होती, कापली आरतीनं। कस काय गोड आहे की नाही? तेवढी तितकी नाही गोड आहे की पांढरा कलर मारायची, म्हणजे थोडा फिक्का पांढरा कलर मारायला। पिवळी जरत नाही, पिवळी असती तर गोड लागत होती। गावरानी होईल तसं कायला काढायली, खराब होऊन जाते ती। शेताकडे जाणार आहोत, तूर कापायला चालू करायची आहे। उद्या येणार आहात पहा 2 रोजदार। आज काही भेटले नाही तर विचारून ठेवले, तर मला जेवढी झाली तेवढी मी एकटा आज कापणार आहे। तर आता निघतो शेताकडे जाण्यासाठी। तूर कापायला चालू करण्याच्या अगोदर मी लसूण भिजवायलो। लसणाला पाणी लावलेलं आहे का, लसूण भिजून घेतो। हे एवढा माग 2-4 दिवसाखाली जे तिकी कापलेली होती ती तिकी, याला काही नाही असं पायानं कचकच लगे असं चम दिलं की पडले हे। आता याला फक्त घोळायचं काम आहे, असं असं करायचं, हे टपरट द्यायचे टाकून, सोपं आहे। पण नंतर पुन्हा मग अजून ही कापाय आलेली तिकी कापून ढग याच्यावर टाकून देतो। पाहते की आता लई हिरवी पण तिची कापता येत नाही, तिकेला कलर येत नाही। बरे झालेत आता, कापून ढग टाकून देतो आता या फारीवर। आज शुक्रवार आहे, केली पा तूर कापायला चालू। उद्या 2-4 रोजदार आणून सुरू करायची मग कापायला। कापायला पण आली आता चांगली बरं। आणि 3 कशा दाबीत होती लांबणीचे नियोजन लावलं तर मित्रांनो, मी आता आलो घराकडं। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो।